गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे कीप इट इन टच. कीप इट इन टच. कीप इट इन टच. संपर्कात रहा. संपर्कात रहा. नंबर 2, विल यू प्लीज ओपन द डोर. विल यू प्लीज ओपन the door. Will you please open the door? कृपया तू दार उघडशील का? कृपया तू दार Number 3, I will teach him. I will teach him a lesson. I will teach. I will teach him a lesson. I will teach him a lesson. मी त्याला धडा शिकवला. मी त्याला धडा शिकवेन. मी त्याला धडा शिकवीन. Number 4, take these things out of your mind. Take these things. Take these things out of your mind. Your mind. ही गोष्ट मनातून काढून टाक. ही गोष्ट मनातून काढून टाक. Number 5, I don't want to listen. I don't want to listen. I don't want to listen. I don't want to listen to any reason. To any reason. मला कोणतेही कारणे ऐकायची नाहीत. मला कोणतेही कारणे ऐकावयाची नाहीत. Number 6, I don't go there nowadays. I don't go there nowadays. I don't go there nowadays. मी आजकाल तिकडे जात नाही. मी आजकाल तिकडे जात नाही. Number 7, I am going towards bus stand. I am going to. I am going to towards bus stand.
मी बस स्टँडकडे जात आहे. मी बस स्टँडकडे जात आहे. I don't want anything else. Anything. I don't want. I don't want anyone's help. Anyone's help. Anyone's helps. मला कुणाचीही मदत नको आहे. मला कुणाचीही मदत नको आहे. नंबर 9. Are you in bad mood? Are you in bad mood? तुझा मूड खराब आहे का? नंबर 10. Let me see. Let me see. Let me see. मला बघू दे. मला बघू दे. ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, लाईक करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.